बऱ्याचदा आपण घरात सर्वच मंडळीच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो. मग आज म्हटलं मी माझ्या आवडीचा एक पदार्थ तयार करते. अगदी तोही पारंपरिक पद्धतीने. मेथीची जुडी तर आणलेली होतीच घरात आणि ताजं ताक देखील होतं. म्हटलं मेथी आणि ताकापासून आपण अगदी आईच्या हातचे कळीगोळे तयार करूया. तर आता इथे बघा, मी मेथीची भाजी छान तोडून धुवून स्वच्छ केलेली आहे आणि थोड्या अशा त्याच्या कोवळ्या काळ्या देखील तोडून घेतलेल्या आहेत. तर असं केल्यामुळे आता त्यात जे पोषक द्रव्य असतात ते देखील थोडे देठामध्ये असतात, तर ते देखील तोडून घ्यायचे. आता इथे ताक देखील ताजं होतं, तर इथे मी अर्धा लिटर ताक बाजूला काढून घेतलेलं आहे. ताक जास्तही आंबट नव्हतं आणि हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर छान असं ठेचून याचा मी ठेचा केलेला आहे. तर हा ठेचा आपल्याला इथे वापरायचा आहे. इथे धनेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा, मोहरी, हळद. आपल्याला इथे चणा डाळीचं पीठ लागणार आहे. तर मी या डब्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे. यातलं मला जसं जेवढं पाहिजे तसं मी तेवढं काढून घेणार आहे. मेथी आपण कात्रीने छान अशी तोडून घेऊया, म्हणजेच अगदी सहजपणे आणि व्यवस्थित अशीही कापल्या जाते. तर इथे बघू शकता मेथी आपली ही अशा प्रकारे कट करून झालेली आहे. आता इथे जे ताक होतं त्यामध्ये आपल्याला चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला कढीही जास्त घट्ट करायची नाही आहे. तर इथे मी 3 चमचे एवढं चणा डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि एवढं पीठ आपल्याला पुरेसं आहे. तर यामधल्या सर्व गुठळ्या छान अशा मी मोडून घेतलेल्या आहेत. राहिलेलं जे पीठ आहे तर ते आपण मेथीमध्ये एकदमच न टाकता तुम्ही इथे बघू शकता, यातलं मी म्हणजे थोडं पीठ बाजूला ठेवलेलं आहे. आता आपण जो ठेचा तयार केलेला आहे त्यामधला ठेचा इथे आपण टाकून घेणार आहोत. तर इथे मी 1.5 चमचे एवढा ठेचा टाकलेला आहे. आता इथे यातलीच आपण हळद देखील टाकून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ आपण इथे टाकलेलं आहे. आता पाणी आपण इथे घेतलेलं आहे, पण इथे पाणी आपल्याला सुरुवातीलाच टाकायचं नाही. टाकलेलं सर्व साहित्य हाताने आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ठेचा टाकल्यामुळे तो छान एकसारखा असा सगळीकडे लागायला पाहिजे आणि मीठ देखील. तर बघू शकता आता मी हातावर थोडं पाणी घेत आहे. एकदमच इथे पाणी यामध्ये मी मिक्स करत नाही, कारण तुम्ही जर यामध्ये एकदमच असं पाणी टाकलं तर आपलं जे आहे मिश्रण ते पातळ होऊ शकतं. पण आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे. मला जसं यासाठी पाणी लागत आहे तसतसं मी हातावर पाणी घेत आहे आणि इथे मला चणा डाळीचं पीठ थोडं कमी वाटत आहे, तर त्यासाठी मी परत 2 चमचे एवढं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तळाला जे काही लागलेलं होतं ते देखील पूर्ण मी काढून टाकलेलं आहे आणि याचा आपल्याला गोळा पूर्ण तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा हा गोळा तयार झालेला आहे. आता आपण चमचाभर तेल घेणार आहोत आणि ते या गोळ्यामध्ये टाकणार आहोत. असं केल्यामुळे तुमचा गोळा हा छान सॉफ्ट असा तयार होतो. आता आपण गोळे तयार करताना हाताला थोडं पाणी लावून घेऊया. तुम्ही तेलाचा देखील इथे वापर करू शकता. आता आपल्याला ज्या साईजचे गोळे हवे आहेत तसे गोळे आपल्याला तयार करायचे आहेत. तर बघू शकता अशा साईजचे मी गोळे पूर्ण तयार करून घेणार आहे. तर माझे पूर्ण गोळे तर तयार झालेले आहेत. आता जो हा एक छोटा होता तो गोळा माझा एक थोडंसं कमी पडला, तर मग मी त्याचा तेवढा छोटा गोळा केलेला आहे. आता आपण कढीची देखील तयारी करूया. तर तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल कढीसाठी छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं. इथे मी कडू मेथीचा वापर केलेला नाही. आपण आता मेथीच वापरत आहोत इथं, त्यामुळे कडू मेथी नाही टाकली तरीही चालेल. मेथी छान अशी तडतडल्यानंतर आपण मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आपण ठेचा देखील टाकून घेतलेला आहे आणि इथे आपण त्यामध्ये जी धनेपूड घेतलेली होती ती टाकलेली आहे. हळद देखील टाकून घेतलेली आहे. छान आता आपण ठेचा तेलामध्ये परतून घेतल्यानंतर कढीपत्ता देखील घातलेला आहे. कढीपत्ता देखील छान खमंग असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे कढीला छान असा सुगंध येतो कढीपत्त्याचा. आता यामध्ये जे आपण ताकामध्ये चणा डाळीचं पीठ मिक्स केलेलं होतं ते मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता चवीप्रमाणे मीठ देखील यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर मीठ थोडं बेताने घालायचं, कारण गोळ्यामध्ये देखील आपण मीठ घातलेलं आहे. आता कढी आपल्याला सतत अशी ढवळत राहायची आहे आणि कढी ढवळत असताना गॅसची फ्लेम तुम्ही मोठीही ठेवली तरी चालेल. कढी अजिबातही फुटल्या जात नाही आणि छान अशी खदखदून आपल्याला कढीला उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे कढी जितकी छान तुमची शिजली जाईल तितकी छान तिची म्हणजे पूर्ण अशी चव येईल त्या कढीला.
तर इथे बघू शकता कढीला आता छान अशी उकळी येऊ लागलेली आहे. आता गोळे आपल्याला कढीला उकळी न येताच कढीमध्ये टाकायचे नाहीत. आता कढीला जेव्हा उकळी येत आहे तेव्हाच मी हे गोळे यामध्ये टाकत आहे. आणि इथे गोळे आपण अजिबातही वाफवून घेतलेले नाहीत. तर आता इथे बघू शकता पूर्ण गोळे मी टाकलेले आहेत. तर आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे. आणि गोळे कसे शिजले आपले हे कसं ओळखायचं? तर गोळे आता सध्या तळात गेलेले आहेत भांड्याच्या. पण जेव्हा ते शिजतील तेव्हा ते वर येतील, म्हणजेच तुम्हाला ते वर तरंगलेले दिसतील. आणि मेथीचाही थोडासा रंग हलका असा बदललेला असेल, तेव्हा ओळखायचं आपले गोळे शिजलेले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही कढी किती छान अशी शिजत आहे. मी अजूनही तिला 5 ते 7 मिनिटं छान असं शिजवू देणार आहे. त्यामुळे कढी चवीला खूप छान लागते आणि गोळेही छान शिजल्या गेल्यामुळे ते देखील छान लागतात. गरम हा असा गोळा घेतल्यानंतर त्यावर तेल टाकून देखील तुम्ही खाऊ शकता, इतका हा चवीला छान लागतो. तर इथे बघू शकता हे गोळे पूर्ण वर आलेले आहेत, म्हणजेच आता आपले गोळे हे शिजलेले आहेत. आणि कढी देखील तुम्ही पाहू शकता अजिबातही फुटल्या गेलेली नाही. यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर देखील मी घातलेली आहे. भाकरीबरोबर तर हा बेत एकच नंबर लागतो. मंडळी, तुम्ही देखील अशा प्रकारचा बेत नक्की करून बघा. विदर्भात अगदी पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी तयार केली जाते. तर तुम्हाला माझा हा बेत कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.